आज आमच्या इथे खूप पाऊस पडत होता आणि काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खायची इच्छा होत होती. मला मिळाली खूप फ्रेश छान अळूची पानं, जी वड्यांसाठी स्पेशली असतात. ती काळ्या देठाची जी पानं असतात ना, ती वड्यांसाठी वापरली जातात आणि हिरवट लालसर देठांची असतात ती भाज्यांसाठी. तर ही अळूची पानं मी व्यवस्थित धुवून घेत आहे, स्वच्छ एकदम. आणि आपण त्याची मसाला पेस्ट बनवणार आहोत. तोपर्यंत मी काय करते, याला एका कापडात गुंडाळून ठेवते आहे, जेणेकरून त्याचं पाणी सोक होईल. तर माझ्याकडे हे एक असं कॉटनचं बोल्स्टर कवर आहे, त्याच्यामध्ये ही सगळी पानं मी घालून ठेवत आहे, जेणेकरून त्याचं मॉइश्चर आणि पाणी ॲब्सॉर्ब होईल. अळूच्या वड्या जनरली सगळ्यांच्या घरी बनवल्या जातात, पण काही काही नवशिके असतात किंवा ज्यांनी कधी ट्राय केले नाही आहेत त्यांना त्या बनवायला भीती वाटते, कारण ते परफेक्ट बनत नाही. बऱ्याचदा ते रोल सुटतात तळणीमध्ये किंवा असे काही प्रकार होतात. तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, कधीच फेल होणार नाही. तर चला याचा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी काय करत आहे, जेवढं बेसन चण्याचं पीठ आपल्याला लागणार आहे ते थोडंसं हलकं भाजून मी घेत आहे. याचं कारण, या वड्या छान हलक्या फुलक्या होतात आणि आतून असं कच्चट अजिबात लागत नाही. तर मी खूप साऱ्या, म्हणजे जवळपास मी 4 रोल बनवले आहेत. त्यासाठी मी एवढं चण्याचं पीठ वापरत आहे आणि थोडंसं मी त्याच्यात घालत आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने काय होतं ना, छान असा एक क्रिस्पीनेस येतो वड्यांना. तर तांदळाचं पीठही मी त्याबरोबरच घालत आहे. हे दोन्ही पिठं आपल्याला चांगली अशी थोडीशी भाजून घ्यायची आहेत, हलकासा रंग बदलेपर्यंत. खूप जास्त भाजून अजिबातच घ्यायची नाही आहेत. आणि तोपर्यंत मी काय केलं होतं, चिंचगूळ भिजत ठेवलं होतं, कारण अळूच्या वड्यांमध्ये चिंचगुळाशिवाय चव येत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे अळूची पानं कधी कधी खाजरी असतात. खाजरी असल्याचं कारण म्हणजे एकदम बारीक मायन्यूट असे काटे असतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत, पण जे आपण जेव्हा खातो तेव्हा ते घशाला खवखवतात. तर हे चिंचगूळ आपण त्याच्यामध्ये घातल्यानंतर काय होतं ना, ते काटे असे मेल्ट होऊन जातात आतमध्ये त्याच्या आंबटपणामुळे. तर या पिठामध्ये मी कोरडे मसाले घालून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी हळद, तिखट, धने जिरे पावडर, हिंग, चाट मसाला, आमचूर मसाला, हे सगळं घालून घ्यायचं आहे. आमचूर पावडर मी थोडीशी जास्त घालत आहे, कारण याचा आंबटपणा खूप छान लागतो. तर असे सगळे कोरडे मसाले घालून, जे तुम्हाला आवडत असतील ते घाला. मी थोडासा गरम मसालाही घातला आहे. जर तुम्ही गोडा मसाला वापरत असाल तर गरम मसाला नका वापरू, दोन्हीपैकी एकच काहीतरी वापरायचं आहे. माझ्या घरी गोडा मसाला नव्हता, म्हणून मी थोडासा गरम मसाला आणि आमचूर पावडर आणि धने जिरे पूड याचं मिश्रण वापरलेलं आहे. तर हे सगळं जिन्नस व्यवस्थित आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहेत, कोरडे जिन्नस. त्यानंतर याच्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं आणि लसणीची पेस्ट घालत आहे. जर तुम्हाला आलं लसूण नसेल वापरायचं तर फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्टही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जे चिंचगुळाचा कोळ आपण काढून ठेवलेला होता तो घालायचा आहे आणि शक्यतोवर प्रयत्न करायचा आहे की या कोळातच आपलं पीठ पूर्ण भिजलं जाईल. अगदीच गरज पडली तर थोडंसं पाणी वरतून आपल्याला घालायचं आहे, कारण ही पेस्ट किंवा हे पीठ आपल्याला जसं वडे भजी बनवतो तेवढं पातळ अजिबातच करायचं नाही आहे. आपल्याला हे थोडंसं दाटसर ठेवायचं आहे, जेणेकरून ते पानांना आपण व्यवस्थित चोळू शकू, लावू शकू. खूप पातळ केलं तर पहिली गोष्ट म्हणजे पानांना आपण ते लावू शकणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्यवस्थित आतून शिजणार नाही जेव्हा आपण या वड्या वाफवून घेणार आहोत तेव्हा. तर याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला करायचं आहे, यापेक्षा पातळही नाही आणि यापेक्षा दाटही नाही. तर सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. पीठ तयार आहे. याचा खूप छान घमघमाट सुटतो आणि चवीला खूपच मस्त लागतं. अगदी लहानपणापासूनच हे पीठ असं नुसतं खायला मला खूप आवडतं. चला तर मग आता पीठ आपलं तयार आहे, पानं आपली तयार आहे. तर पानं व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत आपल्याला सगळ्यात आधी. त्याच्या मागच्या बाजूला फार पाणी टिकत नाही, फक्त फ्रंट साईड आहे ती आपल्याला थोडीशी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर साईज वाईज मी ही पानं सॉर्ट करून ठेवत आहे, म्हणजे एकदम छोट्या साईजची पानं वेगळी, मीडियम साईजची पानं वेगळी आणि एकदम मोठ्या साईजची पानं वेगळी. का ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतच आहे पुढे. तर वड्या बनवायच्या आधी पानांच्या या एकदम जाडसर ज्या शिरा आहेत ना, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कोवळ्या शिरा असतील तर ते लाटण्याने सुद्धा तुम्ही एकदा लाटून घेतलं तर त्या बसून जातात, पण या शिरा आपल्याला काढूनच घ्यायला लागणार आहेत. आणि अशा पद्धतीने सगळी पानं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. जोपर्यंत आपण वड्यांचे रोल बनवणार आहोत तोपर्यंत मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि स्टीमरची जी पोरस प्लेट असते ती ग्रीस करून तयार ठेवलेली आहे, जेणेकरून वड्या केल्या केल्या लगेचच आपण त्याला वाफवायला ठेवू शकू. हे बघा, अशा पद्धतीने आपली पानंही तयार आहेत. तर सगळ्यात आधी एक मोठं पान मी उलटं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने जी मसाला पेस्ट आपण केलेली होती ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे.
हे बघा, अशा पद्धतीने अजिबात पीठ लावताना कंजूशी करायची नाही आहे, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पण खूप अतिही लावायचं नाही आहे, नाहीतर काय होईल, रोल करता येणार नाही आणि रोल केल्यानंतर पीठ सगळं बाहेर येईल. तर गरजेपुरतं लावायचं आहे, कमीही नाही आणि खूप जास्तही नाही. याच्यानंतर ह्याच्यात थोड्या एक साईज कमी पान आपल्याला घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे. म्हणजे जर आधीचं बॉटमवरती असेल तर याचं टॉपवरती ठेवायचं आहे आणि उलट्या साईडने, आणि अशाच पद्धतीने उलटसुलट पानं ठेवून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि साधारण 4 ते 5 पानं तयार झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याचा रोल करून घ्यायचा आहे. तर रोल करताना आधी चारही साईड्स फोल्ड करायच्या आहेत, त्याच्यावर मसाला पेस्ट लावून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण त्याला फायनल रोल करू त्या सुटणार नाहीत, त्याच्या कडा सुटणार नाहीत. हे बघा, अशा पद्धतीने मी टॉप आणि बॉटम आधी व्यवस्थित त्याला फोल्ड करून घेतलेले आहेत, त्याला पेस्ट लावून घेतलेली आहे. त्यानंतर कडाही मी व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहे आणि कडांनाही पेस्ट लावून घेणार आहे, जेणेकरून काय होतं, हे चिकटायला मदत होते आणि जेव्हा आपण रोल करतो किंवा जेव्हा वाफवून घेतो तेव्हा ते मध्येच सुटणार नाही. तर सगळ्या कडा अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड झाल्यानंतर आपल्याला एकदम टाईट रोल करून घ्यायचा आहे. व्हिडिओचा हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हाच एक अळूवड्या करण्यामध्ये ट्रिकी पार्ट असतो. तर सगळ्या स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर ही अळूवडी तुमची कधीही फेल होणार नाही आणि खूप टाईम कन्झ्युमिंग किंवा टीडियसही तुम्हाला हे वाटणार नाही. खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर मजा येतेच, प्रश्नच नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण रोल करतो तेव्हा ही प्रत्येक रोलवर, प्रत्येक लेअरवर असा पिठाचा हात लावून घ्यायचा आहे. खूप मोठी लेअर नाही करायची आहे, फक्त थोडासा हात फिरवून घ्यायचा, जेणेकरून ते चिकटायला मदत होईल आणि तो रोल वाफवताना किंवा तळणीमध्ये तळताना ओपन होणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. एकदम टाईट, जेवढा पॉसिबल आहे तेवढा टाईट रोल हा वळून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती मस्त टाईट झालेला आहे. आणि जरी मी हात सोडला तरी तो ओपन होत नाही आहे, कारण आपण मध्यभागी त्याला पीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळे तो व्यवस्थित चिकटला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान मोठा रोल माझा तयार आहे. पण हा काही माझ्या स्टीमरच्या प्लेटमध्ये राहत नाही आहे, त्यामुळे याचे 2 भाग करून मी वाफायला ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता आतून किती छान लेयर्स याच्या दिसत आहेत. आणि अशा पद्धतीने स्टीमरचं पाणी उकळल्यानंतरच आपल्याला हा रोल वाफवायला ठेवायचा आहे, साधारणपणे 10 ते 15 मिनटं. आता 10 ते 15 मिनटानंतर मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि आपले रोल वाफवून तयार आहेत. तो मी काढून घेतलेला आहे आणि दुसराही रोल त्याच स्टीमर प्लेटमध्ये परत ठेवला आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान टाईट रोल हा झालेला आहे, अजिबात कुठूनही ओपन झालेला नाही आहे. तर जसं मी सांगितलं तशा परफेक्ट पद्धतीने जर तुम्ही केलं तर हा कधीही फेल होणार नाही. तर आता अर्धं काम तर आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. आता बस याला कट करायचं आहे इक्वल सायझेसमध्ये. तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. एन्जॉय.